नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. मित्रांनो, मृत्युंजय या कादंबरीचे महत्त्वपूर्ण 7 टप्पे पूर्ण करून 8वा टप्पा कर्ण यामधला भाग पहिला आज आपण वाचन करणार आहोत. कर्ण 1. माझ्या सर्व आशा आकांक्षावर तू पाणी ओतलं आहेस. कशाला केलंस तू कवच कुंडलांचं दान? त्या दानानं दानवीर म्हणून त्रैलोक्यात तुझी कीर्ती दुमदुमली असेलही, पण अंगराज, याच दानानं वीर म्हणून मात्र सामर्थ्याच्या राज्यातील दान आज तुझ्या उलट पडलं आहे. कवच कुंडलांशिवाय कर्ण म्हणजे फण्याशिवाय भुजंग, आयाळीशिवाय सिंह, शिखराशिवाय हिमालय. आता अर्जुनासमोर तू युद्धात कसा काय उभा राहणार? माझ्या कानांची तुटकी पाळी पाहून युवराज दुर्योधनाचं काळीज तिळतिळ तुटत होतं. माझ्या समोर तो एकसारखा जखमी व्याघ्रासारख्या फेऱ्या घेत होता. कवच कुंडलांवरच माझा पराक्रम अवलंबून होता असं तुला वाटतं की काय? युवराजा, कवच कुंडलांशिवाय मी अर्जुनाचा अंत करीन. मी त्याच्या सांत्वनासाठी काहीतरी बोलत होतो, पण माझ्या मनात ही दूरवर कुठतरी न्यूनतेची टिटवी कर्कशत होती. सामर्थ्याशिवाय योद्धा म्हणजे सुळ्याशिवाय हत्ती, तीक्ष्ण नखाग्रांशिवाय सिंह. माझी कवच कुंडलं म्हणजे माझं सामर्थ्य होतं. कीर्तीचा अवघड सोपान चढण्यासाठी मी ते कमी करून बसलो होतो. कवच कुंडलांना जप म्हणणाऱ्या पितामहांना द्यायला मजजवळ उत्तर नव्हतं, तरीही कोणत्याही परिणामांच्या भयानं माझं मन थरकत नव्हतं. उलट माझ्या मनाला माझ्या कृत्याचा अभिमानच वाटत होता. तो शब्दांकित करून दुर्योधनाला समजावून सांगणं शक्य नव्हतं. भाषा कितीही समृद्ध असली तरी मनाचे सर्वच भाव व्यक्त करण्यासाठी ती पुरेशी पडतेच असं नाही. त्याच्या राजकारणी मनाला भावनेची तीव्रता समजणं कधीच शक्यच नव्हतं. तो अस्वस्थपणे फेऱ्या घेत होता. कर्ण आहे, तुला सामर्थ्यशाली होण्याचा केवळ एकच मार्ग आता उरला आहे. मध्येच थांबून जाड भुवया उंचावीत तो लगबगीने म्हणाला. कोणता? मी आश्चर्यानं विचारलं. ब्रह्मास्त्र प्राप्तीचा. कुणाकडं आहे ते? सांग युवराजा, मी त्यासाठी आकाश पाताळ एक करीन. कर्ण, हे ब्रह्मास्त्र तू आपणा सर्वांसाठी आता प्राप्त करून घ्यावं असं मला वाटतं. ते तुला मिळालं काय आणि मला मिळालं काय सारखंच आहे. माझ्या दृष्टीनं तूच असा एक धनुर्धर आहेस की जो ब्रह्मास्त्रासाठी सर्वार्थानं योग्य आहेस. पांढरे शुभ्र बळकट सुळे केव्हाही बलाढ्य हत्तीलाच शोभून दिसतात. माझ्याकडं ब्रह्मास्त्र नाही हे तुला एवढ्या प्रकर्षानं जाणवत असेल तर मग मी ते मिळवीनच. वाटेल ते करून मी ते हस्तगत करीन. तुझी त्याबाबत काय योजना आहे तेवढी सांग. तुला त्यासाठी गुरु द्रोणांकडे जायला हवं. हस्तिनापुरात केवळ एकटे द्रोणच ब्रह्मविद्या जाणतात. सर्वश्रेष्ठ ब्रह्मपुत्र भगवान परशुरामांनीच तो त्यांना दिला आहे. म्हणून तुला गुरु द्रोणांकडेच जायला पाहिजे. युवराजा, काय बोलतोस तू हे? ज्यांनी लक्षावधी नगरजनांसमोर माझ्या मनावर अपमानाचे रसरशीत तप्त अंगार ठेवले त्यांच्याकडे मी लाचार होऊन जाऊ? ज्यांच्या अंतरात त्या कर्णाबद्दल शब्दाची माया सुद्धा राहिली नाही त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन उभा राहू? इंद्राला याचक म्हणून द्वारी उभा करणारा मी द्रोणांच्या द्वारी भिक्षुक म्हणून उभा राहू? काय बोलतोस तू हे? होय कर्ण, जीवन हे कुंभकाराच्या चक्रासारखं आहे. काळ हा कुंभकाराच्या रूप घेऊन हे चक्र पाहिजे तेवढ्या गतीनं फिरवत असतो. तिथं कुणाच्याही इच्छेला कसलाच थारा नसतो आणि म्हणूनच काळाच्या त्या कुंभाराला हवे तसे घट तयार करता येतात. जीवनात असेही काही काही क्षण असतात की त्या क्षणी अपमान बाजूला ठेवून कर्तव्याची कास धरावीच लागते. तू जर आज या गोष्टीला नकार देशील तर तर काय होईल? या दुर्योधनाच्या जीवनातला तो एक पराजय ठरेल. मी शकुनी मामांना तुझ्याबद्दल वचन देऊन आलो आहे. तुला न विचारताच. काय वचन दिलं आहेस त्यांना तू? माझ्यासाठी कर्ण गुरु द्रोणांकडे जाऊन ब्रह्मास्त्र शिकेलच. तो नाही गेला तर मी स्वतः जाईन. मात्र त्यावेळी कर्ण दुर्योधन ही सांगड तुटलेली असेल. युवराजा,
हीच का परीक्षा केलीस तू माझी? तुझ्या प्रेमासाठी वेळ पडल्यास मी त्रैलोक्यात सुद्धा लाथ मारीन, पण त्या द्रोणांच्या दारात हात जोडून मी कसा उभा राहू? कर्ण एक वेळ मरण पत्करील, पण आपला स्वाभिमान, आपलं कर्ण पण तो कधीच मरू देणार नाही. कसल्या विचित्र अडचणीत गुरफटून टाकलं आहेस तू मला. काय करू मी? नाही, तुला इतक्या यातना होत असतील तर माझा तुला द्रोणांकडे जाण्यासाठी मुळीच आग्रह नाही. पण लक्षात असू द्या, अंगराज कर्ण दुर्योधन प्रेम करतो तसाच तो कठोर कटुताही जाणतो. यापुढं अंगराज कर्ण हे आर्यवर्तातील एक मान्यवर राजे म्हणूनच दुर्योधनापुढे येतील, मित्र म्हणून नव्हे. चलतो मी. थांबा युवराज, मी जायला तयार आहे. जे मी स्वतःसाठी कालत्रयीही केलं नसतं ते केवळ तुझ्यासाठी मी करीन. मला नेहमीच उपेक्षेच्या खारट समुद्रात प्राण घुटमळेपर्यंत बुडवणाऱ्या द्रोणांच्या दारातही एक शिष्य म्हणून उभा राहीन, केवळ तुझ्यासाठी, तुझ्या माझ्या मैत्रीसाठी. आजच ज्योतिषांना बोलावून घे आणि जाण्यासाठी सुमुहूर्त शोधून काढ. ते ब्रह्मास्त्र आहे. मंगल घटिका पाहून गेलेलं बरं. शाब्बास कर्ण. त्यानं माझा हात हातात घेऊन तो आनंदातिशयानं दाबला. त्याच्या त्या पकडीतून त्याची माझ्याबद्दलची भावना तीव्रतेनं प्रकट होत होती. त्याचे डोळे आनंदानं चमकत होते. माझ्याकडं तो भारावून एक टक पाहत होता. त्याच्या घाऱ्या डोळ्यातून मी पूर्वी कधीही पाहिल्या नव्हत्या अशा कृतज्ञ भावना प्रकट होत होत्या. माझ्या मनाच्या गाभाऱ्यात आता केवळ ब्रह्मास्त्र, ब्रह्मास्त्र हेच शब्द फेर धरून उलटसुलट नाचू लागले. ते अस्त्र भयंकर मानव संहारक आहे असं मी अश्वत्थाम्याकडून ऐकलं होतं. माझं मन उलटसुलट विचारांच्या तडाख्यात सापडलं. हे ब्रह्मास्त्र कशासाठी निर्माण झालं असावं? ते नुसतंच मानव संहारक नव्हतं, तर त्या अस्त्रामुळं सगळ्याच दृश्य वस्तूंची अक्षरशः राख होणार होती. निशब्द वायूबरोबर केविलवाणी सळसळ करीत ती राख मानवांच्या मूर्खपणाची चर्चा करणार होती. विधात्याच्या त्या रमणीय जगाच्या निर्मितीला किती लक्षावधी वर्ष लागली असतील, पण या ब्रह्मास्त्रामुळं ते जग क्षणार्धात होत्याचं नव्हतं होणार होतं. समाधानानं जगता यावं यासाठी निसर्गानं मानवाला इतर प्राण्याहून श्रेष्ठ अशी बुद्धी दिली की स्वतःच्या विनाशासाठी, तिचा भयानक उपयोग करण्यासाठी ती दिली. ब्रह्मास्त्र वापरणाऱ्या त्या अचाट मानवाला ते मी वापरलं, यापेक्षा खरोखरच दुसरं कोणतं समाधान मिळणार होतं? असलं ब्रह्मास्त्र कुणी मिळवावं तरी का? असा प्रश्न मला विचारला गेला असता तर त्याला नाही असंच उत्तर मी दिलं असतं. कारण माझा मूळ स्वभावच शांतताप्रिय होता. आपण जगावं, मानानं जगावं आणि इतरांना सन्मानानं जगवावं, हीच माझी खरी विचारसरणी. प्रसंगी वेळ पडल्यास मी स्वतःचं मरण स्वीकारलं असतं, पण केवळ स्वार्थासाठी जगायचंच म्हणून इतरांच्या पायदळी तुडवणं हे मला कधीच पटणारं नव्हतं. शांततापूर्ण सहअस्तित्व हा माझा मूळ स्वभाव होता. पण माझ्या इच्छेचा प्रश्न आता बाकी राहिलाच नव्हता. हे अस्त्र अर्जुनाकडं होतं. मला नेहमीच डिवचणाऱ्या प्रतिस्पर्ध्याकडं होतं. मी ते मिळवलं नसतं तर माझ्या प्रतिस्पर्ध्याला कसा थोपवणार होतो मी? जीवनातल्या सर्वच गोष्टींचा निर्णय काही तत्वज्ञानाच्या निसटत्या भूमीवर उभं राहून नाही घेता येत. त्यासाठी काही वेळा व्यवहाराच्या कठीण काळ्या पाषाणावर उभं राहावं लागतं. माझ्यासाठी आता केवळ एकच एक असा अटळ मार्ग उरला होता आणि तो म्हणजे ब्रह्मास्त्र प्राप्त करून घेणं. माझी इच्छा असो वा नसो, आजूबाजूच्या परिस्थितीनंच मला ते भाग पाडलं होतं. काळानंच मला तयार केलं होतं. काळ हा नेहमीच एखाद्या क्रूर व्याघ्रासारखा असतो. मानव जातीची अनेक रम्य स्वप्न तो नेहमीच सहजपणे आपल्या पाठीवर सावजासारखी टाकून सुसाट धावत असतो. काय निघणार आहे त्या ब्रह्मास्त्रातून? खरोखरच काय उपयोग आहे या विध्वंसक अस्त्राचा? पण कोण याचं उत्तर देणार? सगळेच काळाचे दास. कुणाचं कल्याण साधलं जाणार या अस्त्रानं? जिथं सगळं जळून खाक होणार तिथं कशाचं सुख आणि शांतता तरी कशाची? माझं मन अशा या प्रश्नांच्या सततच्या ससेमिऱ्यानं अगदी कातावून गेलं. दुर्योधनाला होकार देण्यात आपण काही चूक तर केली नाही ना? 1000 वेळा हा प्रश्न मी स्वतःला विचारला, पण एकदाही समाधानकारक उत्तर काही मिळालं नाही.
मला अश्वत्थाम्याची अत्यंत आवश्यकता भासू लागली. त्याच्या तोंडातून अमृतात घोळलेले 4 शब्द बाहेर पडलेले ऐकले की एक अवर्णनीय आगळं असं समाधान मिळत असे. मनाच्या द्विधा अवस्थेत त्याचं सहज स्फूर्त तत्वज्ञान मला नेहमीच धीर देत आलं होतं. मनुष्य भावनांवर जगतो हे सत्य असेल, पण तो केवळ भावनांवरच जगत नाही. तत्वज्ञान हा त्याला प्रसंगी अटळ म्हणून स्वीकारावा लागणारा मार्ग आहे. मी ब्रह्मास्त्र प्राप्तीचा घेतलेला निर्णय हा तत्वज्ञानाचाच एक भाग नव्हता काय? व्यवहार की तत्वज्ञान काही समजत नव्हतं. मी डोक्यावरचा राजमुकुट काढला, अंगावरची राजवस्त्र उतरवली, एक साधं वस्त्र नेसून खांद्यावर उत्तरीय टाकून अश्वत्थाम्याकडं म्हणून युद्धशाळेच्या मार्गानं पायीच निघालो. मी राजाच्या वेशात नव्हतो आणि रथही जोडायला सांगितला नव्हता. हे पाहून दास-दासी माझ्याकडं आश्चर्यानं पाहत होते. विचारांच्या तंद्रीतच चालत चालत केव्हा युद्धशाळेपाशी आलो तेच मला समजलं नाही. आतल्या आवारात 3-4 पर्णकुट्या होत्या. त्यात अश्वत्थामा, गुरु द्रोण आणि काही ऋषिकुमार राहत होते. तसा मी अधूनमधून अश्वत्थाम्याच्या पर्णकुटीत जात येत असे, पण प्रसंगवशात. अशा वेळी तो नेहमीच हसत मुखानं माझं स्वागत करी. भुईचंपकाच्या फुलासारखा त्याचा स्वभाव चोहो बाजूंना आनंद निर्माण करणारा होता. गुरु द्रोण नेहमीच एकटे एका पर्णकुटीत राहत. त्यांची ती पर्णकुटी मध्यभागी होती. त्यांच्या शेजारची पर्णकुटी अश्वत्थाम्याची होती. नेहमीप्रमाणे मी त्याच्या पर्णकुटीसमोर उभा राहिलो. तिथलं ते जिवंत दृश्य पाहून ब्रह्मास्त्राबद्दलचे माझे अनेक किचकट विचार वाऱ्यानं मेघ पांगावेत तसे कुठच्या कुठं दूर पांगले गेले. समजायला कठीण अशा जीवन, मुक्ती, आत्मा, संयम अशा विषयांसंबंधी सदैव बोलणारा, मला नेहमीच आकाशासारखा विशाल वाटणारा अश्वत्थामा एखाद्या लहान मुलासारखा 8 दिवसापूर्वी जन्मलेल्या एका गोंडस वासराबरोबर बोबडे बोल बोलत स्वतःला विसरून गेला होता. त्या वासराची गोंडेदार शेपटी तो मधूनच आपल्या नितळ गालावरून फिरवत होता. मला पाहताच तो गंभीरपणे त्या वासराला म्हणाला, "वृषभपुत्रा, आपल्याकडं कोण आलंय पाहिलंस काय? वचनपूर्तीसाठी देवराज इंद्राला कवच कुंडलांचं दान देणारे हे हस्तिनापुरातले सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेत. सूर्यदेवांचे लाडके शिष्य आहेत. दारी आलेल्या कुणाही अतिथीचं ते स्वागत करतात. तूही त्याचं स्वागत कर. नुसतं कोरडं स्वागत करून नाही बाबा भागणार. तुझ्या वाटणीतलं अर्ध गरम गरम दूध आज तुला द्यावं लागणार. आहेस ना तयार?" त्यानं त्या वासराच्या कानाजवळ आपलं तोंड नेत त्याला विचारलं. त्या वासरानंही आपले बोऱ्यासारखे टप्पोरे डोळे माझ्यावर रोखत क्षणभर कान टवकारले. शेपटीचा नाजूक गोंडा वर उचलून त्याला एक लाडीक झटका दिला आणि ते हम्मा म्हणून मोठ्यानं ओरडले. अश्वत्थाम्याची भाषा त्याला जशी काय समजलीच होती. त्याला त्याचा होकार होता. अश्वत्थामा त्याच्या हंबरण्यानं अतिशय प्रसन्न झाला. त्यानं त्याच्या कपाळावरची नाजूक कोवळी लव एकदम आपल्या लांबसडक बोटांनी क्षणभर खाजवली. मी त्या दोघांकडं मुग्धपणे पाहत राहिलो. चैतन्याची विलोभनीय अशी 2 रूपच वाटली मला ती. क्षणभर वाटलं, मीही ऋषिकुमार झालो असतो तर माझं जीवन असंच झालं नसतं का? अश्वत्थाम्यासारखं. त्याच्या पर्णकुटीत मृगाजिनावर बसून आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारल्या. बोलताना मी सहज ब्रह्मास्त्राचा उल्लेख केला तेव्हा तो झटकन अतिशय गंभीर होत म्हणाला, "कर्ण, जीवन हे काही केवळ काळ्या पांढऱ्या पट्ट्यांनी चितारलेलं वस्त्र नाही. त्यावर राकट रंगाच्या काही गर्द छटाही आहेत." मला तो काय म्हणाला ते नीटसं कळलं नाही, पण मी माझी उत्सुकता वाढू दिली नाही. त्यानं दिलेलं दूध पिऊन त्याचा निरोप घेऊन पर्णकुटीबाहेर पडलो. बाहेर टिपूर स्वच्छ चांदणं पडलं होतं. राजवाड्याकडं जाता जाता मला वाटलं, जीवन हे काळ्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांनी चितारलेलं वस्त्र नाही. केव्हा केव्हा त्यावर राकट रंगाच्या गर्द छटा असतीलही, पण या वस्त्राची किनार मात्र निश्चितच रुपेरी चंदेरी असली पाहिजे. कारण त्या नितळ शीतल चांदण्यात सगळ्या चराचराला सुंदर चंदेरी झालर चढली होती. धरतीचं बालक चांदण्यांच्या सरोवरात मनसोक्त डुंबत होतं. धीमी पावलं टाकत, चांदण्याचा मनसोक्त आनंद लुटत बऱ्याच कालानंतर राजवाड्याच्या महाद्वाराजवळ आलो. द्वारपालानं मला न ओळखताच हटकलं, "कोण ते?"
मान वर करून मी त्याच्याकडे पाहिलं. माझ्या कानांची छेदलेली पाळं हलली. ती पाहताच मात्र त्यानं मला पटकन ओळखलं. काय होतंय ते समजायच्या आतच त्यानं माझ्या पायांवर सरळ लोळणच घेतली. तो कळवळत म्हणाला, अंगराज, क्षमा असावी. आपल्या आजच्या वेशामुळं मी आपणाला ओळखलंच नाही. काहीच न बोलता त्याच्या दंडाला धरून मी त्याला वर उठविलं. शेजारी पडलेला त्याचा भाला त्याच्या हातात पुन्हा दिला. त्याचा खांदा क्षणभर थोपटून मी महाद्वारातून आत पाऊल टाकलं. मला उगाच जाणवलं, जीवन हे केवळ काळ्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांनी रंगवलेलं वस्त्र नसतं. कधी कधी त्यावर राकट रंगाच्या गर्द छटाही असतात. त्याला चंदेरी किनारही असते आणि अशा किनारीचा एखादा उसवलेला धागा उगाचच बाहेर लोंबत असतो. त्या वेड्या द्वारपालासारखा. सकाळी मला शोनाकडून समजलं की ब्रह्मास्त्र प्राप्तीसाठी गुरु द्रोणांच्याकडे जाण्याचा सुमुहूर्त राजज्योतिषांनी विचारून युवराज दुर्योधनानं शोधून काढला आहे. सुदैवानं तो आदित्यवारच होता. संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर मला त्यांच्याकडे जायचं होतं. आता कदाचित यापुढे गुरु द्रोणांसमवेत युद्धशाळेतच मला राहावं लागणार होतं. माझ्या पश्चात अंगदेशाची सर्व राज्यव्यवस्था दुर्योधनानं पाहायचं ठरवलं होतं. आमची ही योजना मी, दुर्योधन आणि शोन यांशिवाय अन्य कुणालाच माहीत नव्हती. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.